आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। माझी मम्मी कलेक्टर आहे, मला कुणी काही बोलायचं नाही असं बोलून ती सर्वांना गप्प करते। सावीबाई, कोणी शिकवलं तुला असं? का बोलतेस तू? तिच्या वतीने मी तुमची माफी मागते, पण खरंच सांगते मलाच कल्पना नाहीये। ऍक्च्युली मलाच अनएक्सपेक्टेड आहे की ती असं कसं बोलली, म्हणजे कोणी शिकवलं हेच कळत नाही मला। आम्ही पण तिला विचारलं, ती म्हणते बाबांनी शिकवलंय। खरं तर आम्ही एक्सपेक्ट करत होतो की तिचे बाबा आज येतील, पण आले नाहीत का ते? नाही, त्यांना जरा काम आहे म्हणून नाही आले। सावी, हा तर इथे येणार नव्हता, कोर्टात जाणार होता, मग इथे कसं काय आला? एडी सर तुम्ही? एडी सर नाही, माझे बाबा आहेत ते। हो मॅडम, ऍक्च्युली आज मी इथे एडी सर म्हणून नाही तर सावीचा बाबा आणि सुंदरीचा खराखुरा नवरा म्हणून आलोय। आणि यापुढे सगळ्यांनी माझी हीच ओळख, म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवावं ही विनंती आहे माझी। ओके, सावीचे बाबा, बरं झालं तुम्ही आलात। साबू चल। बोला मॅडम। अहो, अलीकडे सावी शिक्षकांना उलट उत्तर द्यायला लागले आणि सारखी बोलते की माझी आई कलेक्टर आहे, कुणी मला काही बोलायचं नाही असं बोलून ती गप्प करते। सॉरी हा, पण तुम्ही तिला हे शिकवलंय का बोलायला? नाही मॅडम, हे बघा, मी असं काही म्हणालो नव्हतो तिला म्हणायला। हा, मी ऍक्च्युली तिला हे शिकवलं होतं, पण जर ती कुठल्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये अडकली, वाईट माणसांमध्ये अडकली तरच। काय मॅडम, तुम्हाला सुंदरीच्या कामाचं स्वरूप माहितीये, तिला फार वाईट खतरनाक माणसांसोबत डील करावं लागतं, बेकायदेशीर कामं करणाऱ्या लोकांवरती आळा घालते। पण काय मॅडम, ती वाईट माणसं सुंदरीवर सूड उगवायचंय म्हणून फॅमिलीतल्या बऱ्याच मेंबर्सना त्रास देतात आणि एका जवळच्या व्यक्तीला आम्ही गमावलं सुद्धा आहे। पण तसं सावी सोबत होऊ नये म्हणून मी तिला सांगितलं की अशा काही सिच्युएशन मध्ये अडकली तर तू सांग की माझी आई कलेक्टर आहे म्हणून मला तुम्ही असं नाही धरून ठेवू शकत, किंवा व्हॉट एव्हर द सिच्युएशन इज। नाही मॅडम, पण जर ती तुमच्याशी असं बोलली असेल तर ते फार चुकीचं आहे। मी बोलतो तिच्याशी। सावू, हे बघ, आपल्या टीचरशी असं कधीच बोलायचं नाही। आपले टीचर्स जर आपल्याला पनिशमेंट देत असतील ते सुद्धा आपल्या चांगल्यासाठीच असतं। सो नेक्स्ट टाइम तू त्यांच्याशी असं बोलणार नाही, कळलं तुला? आणि चल आता सॉरी म्हण त्यांना। चल 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 चल, सॉरी म्हण। सॉरी टीचर, मी परत असं नाही बोलणार। गुड का? बाबांचं लगेच ऐकलं सर? हो मॅम, तिचा जीव आहे माझ्यावर आणि माझा सुद्धा तिच्यावर। खरं तर आम्हाला समजलं तुम्ही तिचे वडील आहात तर आम्ही थोडं शॉक झालो होतो, पण चांगलं आहे, घरातच शिक्षक असेल तर मुलांनाही चांगलं वळण लागेल ना, आणि तुमच्याकडून पण त्याच अपेक्षा आहेत। ठीक आहे, तुम्ही बसू शकता। चल। विशाल सुर्वे, तुझं काहीतरी महत्त्वाचं काम होतं ना, तिकडे नाही गेलास? कळेल कळेल तुला। सावी,
आरो देसाई, अहो साधना मॅडम, आरो खूप ब्राईट स्टुडंट होता आणि टॉप पण करायचा तो. टॉप करायचा म्हणजे? अहो अलीकडेच आम्ही युनिट टेस्ट घेतली, त्याच्यामध्ये त्याला खूप कमी मार्क्स आहेत. अक्षरशः तो काठावर पास झालाय. आणि हल्ली तो एकटाच बसलेला असतो आणि मध्येच मित्रांवर चिडतो. पण साधना मॅडम, हे काळजी करण्यासारखं नक्कीच आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण सध्या घरात जरा प्रॉब्लेम चालू आहेत. काही लोकांनी मनं दुखावली आहेत आमची. त्यामुळे आरोहाकडे थोडं दुर्लक्ष झालंय आमचं, पण मी घेईन त्याची काळजी नक्की. माफ करा, पण आज पॅरेंट्स मीटिंग होती आणि त्याचे बाबा येणे खूप गरजेचं होतं. सर्वांचेच आई बाबा आलेले आहेत. पण ते शहरात नाही आहेत का? हो बरोबर आहे तुमचं, पण त्याच्या बाबांची बदली झाली आहे दुसऱ्या शहरात, म्हणून ते येऊ शकले नाहीत. पण नेक्स्ट पेरेंट मीटिंगला नक्की येतील ते. अच्छा, ओके. आरू, अरे बाळा रडतोयस का? हा, आपण करू ना अभ्यास, हो की नाही? आरो, रडू नको बाळा. काय झालं बेटा? असं रडायचं नसतंय. तू गुड बॉयज ना? आरो, अरे मी आलेच मॅडम. पापा, आई का गेली? उठून उभं. लागला का तुला खूप? हो मॅडम, जरा सांभाळून. सॉरी दादा. रोहत, तुला काही झालं तर धनंजयला काय तोंड दाखवणार मी समजत नाही तुला. आणि प्लीज त्याच्यावरती नका ना ओरडू. आरोच्या आजच्या मनस्थितीला ना तूच जबाबदार आहेस. सावीसाठी धनंजयला सोडायचा निर्णय घेतलास ना तू, मग तेव्हा आरोला ह्याचा त्रास होईल, त्याची मानसिक अवस्था ढासळेल असं नाही मनात आलं तुझ्या? तो तुला ही आई मानतो, पण तू मात्र दोन्ही लेकरात दुजाभाव केलास. आम्ही एकदा नव्हे दोनदा माफ केलं तुला, पण तू मात्र का त्याच्या भावनांशी खेळलीस? सांग ना, आहे उत्तर तुझ्याकडे? कसं सांगू तुम्हाला? आरोला बाबा तरी आहे, पण सावीचा बाबा सावीला ढाल म्हणून वापरतो. मी तिला एकटं नाही टाकू शकत. नाहीये ना उत्तर तुझ्याकडे? म्हणूनच हात जोडते तुझ्या पुढे. आमच्या आयुष्यात लांब निघून जा. आरू, चल तू. आरू, सांग ना, कधी येणारस तू घरी? सांग ना, तू माझी आई आहेस ना? मला माहिती आहे तू काय बोलत नाही आहेस, पण तू मला सावित्रीच प्रेम करतेस ना? आई, तू फक्त माझी आहे हे सांग आरोला.
सावी असं कसं बोलली? आई बोल ना. आरू तू चल माझ्या बरोबर. आई आरू आई चल. आई चल. आई. अगं मंगल, उगं नको चक्रा मारूस. मला बाई गरगरायला होतंय बघ. मला तर विचार करून करून नुसतं माझ्या डोक्याला ताण आलाय हो. शशीताई, आदित्य कोर्टात गेला असेल काय हो? त्यांनी केस दाखल केली असेल काय? बाई, ह्या आदित्यने ना सगळ्याच्या जीवाला घोर लावलाय नुसता बघा. माझंच डोकं चालेन असं झालंय बघा. सरू, काय ग, आदित्यने काय कोर्टात घोळ घातला का? तो कोर्टात गेलाच नाही. म्हणजे तुला कसं काय कळलं? पकडला बघ, पकडलं तुला बघ, पकडला. आदित्य, कुठे होतास तू? अगं आजी, कुठे जाणार? का? ते तर आमच्या शाळेत आज पॅरेंट मीटिंग होती ना, म्हणून आले होते बाबा. सावी, हे सगळी एवढी मोठी मोठी माणसं आहे पण कोणाला काहीच कळत नाही. सावी, मोठ्या माणसांवरती हसायचं नाही. कुणी काहीही शिकवलं तर ते करायचंच का? जा लगेच हातपाय तोंड धु. जा कपडे बदल. सरू, अगं आता तरी आम्हाला सांगणार आहे का नक्की काय झालंय? मलाही तेच विचारायचंय. मलाही ते जाणून घ्यायचंय की कोर्टात जायच्या धमक्या देणारा माणूस अचानक शाळेतून गोड गोड कसा काय बोलायला लागला? म्हणजे यावेळेस नवीन काय कारस्थान सुचलंय आपल्याला? बोला. मी कोर्ट मध्ये जायचं थांबलो फक्त सावीसाठी. मी चाललो होतो कोर्टात, पोचलोच होतो तिथपर्यंत. वकील सुद्धा होता माझ्यासोबत. पण मनात अनेक प्रश्न होते की मी जे करतोय ते बरोबर आहे का, की चुकीचं करतोय मी काहीतरी. मनात बरेच प्रश्न होते. ते एक उत्तर सापडलं की सावीला काय हवंय तर तिची आई, तिचे बाबा दोघेही हवेत. हा प्रश्न जसाच पडला मला, मी सगळं सोडलं तिकडे. वकिलाला म्हटलं मी नंतर भेटतो तुला. मी तिकडनं पळत निघालो, थेट जाऊन पॅरेंट्स मीटिंग मध्ये गेलो शाळेत. आणि तिकडे गेल्या गेल्या मी सावीला बघितलं, तिच्या चेहऱ्यावरची स्माइल बघितली. मला असं वाटलं की हेच आहे ना ते मी ज्यासाठी धडपड करतोय ते हेच आहे, ते सावीकडे आहे. मग सावीला का त्रास द्यायचा नाही? बघा, मला माहिती मी कोर्टात जाईन ही धमकी दिली त्यामुळे सगळ्यांना किती त्रास झाला असेल. मी सगळ्यांना सॉरी म्हणतो, सगळ्यांच्या पाया पडतो. पण मला खरंच काही कळत नाहीये. म्हणजे अनु गेल्यापासून माझी मानसिक अवस्था काय माझं मलाच कळत नाही. मध्येच प्रचंड राग येतो, असं वाटतं सगळं उद्ध्वस्त करावं. मध्येच रडायला सुद्धा येतं मला. मी सगळ्यांची माफी मागतो. आय एम सॉरी. आरू, आता अगदी छान मनापासून अभ्यास करायचा. मग बघ, तू परत तुझ्या क्लासमध्ये टॉप करशील. अगदी सावीलाही मागे टाकशील. मग कळेल त्यांना टॉप वर नसल्यावर कसं वाटतं ते. पण आजी, सावी तर माझी बहीण आहे ना, तिला हरवण्यासाठी मी का धडपड करू?
पण मी माझ्यासाठी अभ्यास करीन. पूर्वी माझा पहिला नंबर असायचा, पण आज माझ्यामुळे तुला बोलणी ऐकायला लागले. मला खूप वाईट वाटते आजी. मला माहितीये पुन्हा असं नाही होणार, पण त्यासाठीच मनापासून अभ्यास करायला हवा ना. आपण असं करू, आपण दोघं मिळून अभ्यास करू. असं गुणाचं ग बाळते. अरू, तुझ्या बाबांचा फोन आहे. हॅलो धनंजय, अहो कसे आहात तुम्ही आणि परत कधी येत आहे चंद्रपूरहून? इतक्यात नाही आहे धनंजय. अहो चंद्रपूर म्हणजे नक्षलवाद्यांचा भाग आहे ना तो, आणि तिथे सतत त्यांच्या कारवाया चालू असतात. असे कसे हो सिनियर्स आहेत तुमचे? डीसीपी केडरच्या ऑफिसरची बदली अशी कारण नसताना करतात, हे पहिल्यांदाच कळतंय मला. चंद्रपूर असेल किंवा काही असेल, आपण आपली ड्युटी प्रामाणिकपणे करत राहायची. धनंजय अहो पण किती धोका आहे त्याच्यात. आई हो, अजिबात काही धोका नाहीये, तुम्ही उगाच काळजी करू नका. मी उद्या नक्षलाइट्सला पकडायला जंगलामध्ये जाणार आहे, तर तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो आणि कॉलही लागणार नाही. तुम्ही उगाच काळजी करत बसाल हेच सांगायला फोन केला होता मी तुम्हाला. म्हणजे त्या नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठीच बदली केली आहे ना तुमची? धनंजय मला अतिशय घाबरायला होतंय. आई तुम्ही उगाच काळजी करताय, आरोहची काळजी घ्या. आरोह कसं आहे? 1 मिनिट हा आरोहला देते. अरू बाबा. हॅलो बाबा. हाय आरोह. तू कधी येणार आहेस? आज पॅरेंट मीटिंगला पण आजी एकटीच होती, पण सुंदरी आई भेटली होती. मी तिला आई म्हणून हाक मारली आणि विचारलं की तू माझी आई आहेस ना, मग घरी कधी येणार? पण सुंदरी आई काही नाही बोलली. सावीचे बाबा पण होते. बाबा, सुंदरी आई कधी येणार आहे? ती काय बोलली नाही, पण तिने मला जवळ घेतलं. सांग ना बाबा, असं का? तुला खूप मिस करतोय. तू पण करतोयस ना? बोल ना बाबा. आरोह मी तुला फोन करतो थोड्या वेळात. बाबा बाबा. आजी, बाबांनी सांगितलं का नाही मला ते मला मिस करतात की नाही, आणि फोन ठेवून टाकला. अरू, बाबा महत्वाच्या कामात आहेत की नाही तेच तर सांगायला फोन केला होता त्यांनी. आणि बाबांना तुझी आठवण येणार नाही, ते तुला मिस करणार नाहीत, असं होईल का? तुला झालाय ना पश्चाताप? अरे देवच पावला बघ. आता असं शहाण्यासारखं वागायचं आदित्य? पण मी याच्या आधी पण हेच सांगत होतो, आम्ही सगळेच सांगत होतो. तेव्हा तुला नाही कळलं आणि अचानक काय झालं? सांग ना, अचानक काय झालं? हा, सावीवरच्या प्रेमाचे तर दाखले देऊच नकोस तू. पण आम्हाला सगळ्यांना माहिती, सावीचा वापर करून तू कसा सगळ्या गोष्टीतून सुटतोयस, सोयीनुसार कसा तिचा वापर करतोयस. त्यामुळे प्लीज सावीवरती प्रेम आहे आणि हे सांगू नकोस मला. माझा तर अजिबात विश्वास बसणार नाहीये त्याच्यावर. सांग ना, आता फोनवरती कोणाचा मेसेज आला तुला? म्हणजे तो मेसेज बघून तुझे एक्सप्रेशन चेंज झाले आणि ते मी बघितलं म्हणून विचारलं. आता कोण साथीदार आहे तुझा या सगळ्यातून सुटण्यासाठी? अगं म्हणालाय ना तो सॉरी, आता संशय कशाला घेतेस आणि नको ते विचार मनात आणू नकोस. अगं रागाच्या भरात त्यांनी निर्णय घेतलाय म्हणालाय ना तो. गेला का तो कोर्टात? गेला का कोर्टात म्हणजे? नाही गेलं ते उपकार केले माझ्यावर का आपल्या सगळ्यांवर? नाही प्लीज, तुम्ही त्याची बाजू घेऊ नका. त्याच्या वागण्याचा जेव्हा चटका बसेल ना तुमच्या नातीला तेव्हा तुम्हाला कळेल. आणि माझा तर अजिबात विश्वास नाहीये त्याच्यावर. सरू, बाद झालं आता.
आता अजून भांडण नको. अगं जावई बापू आल्यात ना मग त्यासनी जरा शांत बसू दे की. जावई बापू या. तुमचं ते पुण्याचं काम झालं काय? आणि सुंदरी आता जावई बापूसनी काय पाहिजे नको ते बघ बाई. आणि तुझा अभ्यास बी कर, परीक्षा आहे ना वा. अगं कलेक्टर होणार आहेस ना वा. जा अभ्यास कर. हा आजी पाया पडतो तुमच्या. तब्येत कशी व्यवस्थित ना? हाय हाय चांगली हाय. आजी तुम्ही बदाम हलवा खाणार? बदाम हलवा तुम्हाला आवडतोय काय? अहो मग सरूला सांगते की करायला. एकदम झक्कास करते बघा. मामी बदामाचा शिरा मी करते ना. तेवढं दुधामध्ये किती केशरच्या काड्या घालायच्या तेवढं मला सांगताय का? चला बरं. होय होय चल दाखवते मी. आजी बदाम भरपूर टाका. होय होय. काय मेंटल मेमरी आपली शार्प होते. अहो आई, याला कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य नाही. तुम्ही कसा विश्वास ठेवू मी याच्यावर? सर्व अगं तो म्हणालाय ना सॉरी, नको वाढवूस आता. आदित्य जरा अंगणात चल, मला तुझ्याशी बोलायचंय. चल. मला बदाम